कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याबरोबरच कचरा उठाव, ड्रेनेज आणि रस्त्यांची कामं वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्यासह अधिकाऱ्यांना दिल्या। कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते। महापालिकेच्या नगररचना विभागाकडे आजच्या घडीला 90 लाख स्क्वेअर फूट इतके बांधकाम परवाने मंजूर झालेत। येत्या 2030 सालापर्यंत बांधकाम परवाने 1.5 कोटी स्क्वेअर फूट पर्यंत पोहोचतील। त्या अनुषंगाने या ठिकाणी राहणाऱ्या लोकांसाठी पाणी, लाईट आणि ड्रेनेजची व्यवस्था करण्याचं मोठं आव्हान असून ही जबाबदारी महापालिका प्रशासनाने यशस्वीपणे पार पाडावी असं आमदार सतेज पाटील यांनी सूचित केलं। कोल्हापूर शहरातील विविध प्रश्न आणि सुविधांबाबत नियोजन करण्यासाठी आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार जयश्री जाधव यांनी आज ताराबाई पार्क इथल्या निवडणूक कार्यालयात बैठक घेतली। या बैठकीला महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्यासह महापालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते। थेट पाईपलाईन योजना, अमृत योजनेतील कामं, कचऱ्याचं नियोजन, ड्रेनेज व्यवस्था अशा मूलभूत सुविधांशी संबंधित कामं वेळेत पार पाडावीत अशा सूचना आमदार सतेज पाटील यांनी यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्व कामं वेळेत पूर्ण केली जातील अशी ग्वाही दिली। कचरा उठावासाठी सध्या 169 टिप्पर कार्यान्वित आहेत। याबरोबरच 15 ते 20 ट्रॅक्टर आणि जेसीबी भाड्यानं घेऊन कचऱ्याचं नियोजन करावं अशा सूचना आमदार सतेज पाटील यांनी दिल्या। सफाईच्या कामासाठी कामगारांची ठोक मानधनवाढ करावी असंही त्यांनी सांगितलं। महापालिकेबद्दल प्रसिद्धी माध्यमातून अनेक निगेटिव्ह बातम्या येत असतात। याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी खुलासा करणं गरजेचं असून चूक झाल्यावर संबंधितावर कारवाई केली पाहिजे असं सांगत जनतेचा महापालिका व्यवस्थेवरील विश्वास उडत चालला असल्यानं प्रशासनानं याबाबत दक्षता घ्यावी असंही त्यांनी सूचित केलं। महापालिकेच्या नगररचना विभागाकडे 90 लाख स्क्वेअर फूट बांधकामाचे परवाने मंजूर झालेत। 2030 सालापर्यंत 1.5 कोटी स्क्वेअर फूट बांधकामाचे परवाने मंजूर होतील। याचा विचार करून नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। 1.5 कोटी स्क्वेअर फीट बांधकाम या कोल्हापूर शहरामध्ये पूर्ण होतील 2030 पर्यंत। 1.5 कोटी, आता 90 लाख आहे, ते 1.5 कोटी स्क्वेअर फीट 2030 पर्यंत बांधकाम या कोल्हापूर शहरामध्ये पूर्ण होतील। ठीक आहे, आता त्याच्यामुळं आर्थिक प्रचंड प्रमाणात। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता हर्षजित घाटगे, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता NS पाटील, नारायण भोसले, सतीश फप्पे, प्रभारी आरोग्य निरीक्षक सुधाकर चल्लावाड यांच्यासह माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, माजी उपमहापौर अर्जुन माने, भूपाल शेटे, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, ईश्वर परमार, सुयोग मगदूम, डॉक्टर संदीप नेजदार, राजाराम गायकवाड, नियाज खान, प्रकाश नाईक नवरे, राहुल माने, दुर्वास कदम यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।